नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपण एक सिरीज सुरू केलेली आहे. मागचे 2 लेक्चर जे तुम्हाला यूट्यूबवर मिळाले आहेत ते पोलीस भरतीला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे आहे त्याला आपण विश्लेषण आणि एक गाईडलाईन म्हणून सॉल्व्ह केलेले आहेत. आणि असेच रोजचा एक व्हिडिओ पोलीस भरतीशी रिलेटेड प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, यापूर्वी कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये आलेला क्वेश्चन पेपर याचा ॲनालिसिस आपण रोज देणार आहोत. कारण समोर येणारी पोलीस भरती आहे आणि तुमचा टार्गेट तर हा आहेच की शरीरावर वर्दी आली पाहिजेच. आणि जर त्याची तयारी करायची असेल तर मागील वर्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत याची माहिती तुम्हाला असायला पाहिजे. आणि तोच आपण एक प्रयत्न करतोय की विद्यार्थ्यांपर्यंत त्या माहित्या पोहोचवण्याचा, की याच्यापूर्वी वेगवेगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आलेले वेगवेगळे पोलीस भरतीचे पेपर, रोज एक पेपरला एक विश्लेषण, एक ॲनालिसिस आपण करणार आहोत. आणि आज आज आपण घेऊन आलेलो आहे राज्य राखीव पोलीस बल SRPFचा गट क्रमांक 11चा नवी मुंबई मुंबईचा पेपर, जो 4 एप्रिल 2018ला झाला होता. 4 एप्रिल 2018चा पेपर. आणि यामध्ये जे काही प्रश्न 50 प्रश्न बरं का, गणित आणि बुद्धिमत्ताचे, हे आपल्याला या पेपरमध्ये कसे आले आहेत आणि त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह केले आहेत करावं लागेल, किंवा प्रश्न कशा कशा टाईपचे किंवा कोणत्या कोणत्या टॉपिकवर विचारण्यात आलेले आहेत तर त्याला तुम्हाला फोकस करायचं. इनफॅक्ट समोरची भरती जर क्रॅक करायची असेल तर मागील वर्षीचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर हे सॉल्व्ह करून तुम्हाला बघत राहावं लागेल. प्रॅक्टिस सोडू नका, कारण भरती जर मारायची असेल तर तुम्हाला लेखीमध्ये सुद्धा स्कोअर करावा लागेल. चला मग येऊया राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई, 4 एप्रिल 2018ला झालेला हा पेपर. तर यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि ते या पेपरमध्ये पहिले 50 प्रश्न जे आहेत, पहिले 50 प्रश्न ते तुमच्या GK आणि मराठी ग्रामरवर आहेत. आणि मग 51 पासून सुरुवात झाली आहे, तर आपण सरळ 51ला टार्गेट करूया आणि तिथून प्रश्नांची सुरुवात करूया. 57 आला. चला, इथून मिळतोय बघा. हे 50 पर्यंत झाले आहेत बरं का. 50 पर्यंत प्रश्नानंतर 51 पासून प्रश्न दिलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे. आणि याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर प्रत्येक प्रश्नाला आपण डिटेल एक्सप्लेनेशन नुसार सॉल्व्ह करू बरं का. तुम्हाला समजावून देईल तो प्रश्न की ऍक्च्युली कसा. बरं, हे जी PDF मी डाउनलोड केली आहे, या PDF मध्ये प्रश्न तर आहेतच, शिवाय खाली उत्तर पण लिहिली आहेत बघा. हे तुम्हाला उत्तर दिसत असेल इथे 127, राईट. पण ते 127 आलं कसं किंवा कोणत्या टाईपमध्ये हा प्रश्न मोडतो त्याला पण आपल्याला डिटेल आपल्याला नॉलेज घ्यायचं. चला, क्वेश्चन नंबर 51 बघा. संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. क्रमाने येणारी संख्या ओळखायची, राईट. पूर्ण 50 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. 51 पासून 100 पर्यंत सर्व गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत. तर तुम्हाला ही सिरीज दिली आहे, ही इथे दिसतंय बघा की 7च्या नंतर आली आहे 15, 15च्या नंतर दिसतंय इथे 31, 31च्या नंतर दिसतंय इथे 63. आणि या सिरीजला पूर्ण करायचं आहे. संख्या मालिकेतील प्रश्नचिन्ह, इथे प्रश्नचिन्ह दिसत नाही म्हणजे हा समोरची संख्या ही आहे प्रश्नचिन्ह. या ही जी संख्या मालिका याला पूर्ण करायची. तर इथून आता तुम्हाला ही संख्या मालिका आधी ओळखता आली पाहिजे की ही कोणत्या पॅटर्न मध्ये. इथे जर दिसत असेल तुम्हाला 7 पासून हा 15 कसा तयार होतो, 15 पासून हा 30 कसा तयार होतो, 30 पासून हा 63 कसा तयार होतो, आणि त्यानुसारच 63 पासून ही संख्या तयार व्हायला पाहिजे. इथे जर तुम्हाला दिसत असेल तर या 7ची दुप्पट केली, 7 दुने 14 आणि प्लस 1 केला तर ही 15 तयार होते, राईट. या 15ची दुप्पट केली, 15ची दुप्पट, 15 दुने 30 आणि प्लस 1 केला तर 31 तयार होते. म्हणजे पॅटर्न कोणता आहे तुमचा? पॅटर्न आहे गुणिला 2 अधिक 1, गुणिला 2 अधिक 1. मग 31 गुणिला 2 कराल 62, 62 अधिक 1 कराल तर 63 तयार होतोय. गुणिला 2 अधिक 1 हा पॅटर्न आहे, तर 63 ची दुप्पट करा. 63 ची दुप्पट होते 126. 126 अधिक 1, 126 अधिक 1, तुमच्या प्रश्नाचे उत्तर 127 असायला पाहिजे. ते ऑप्शन मध्ये मिळतं पण आहे. आणि ऑप्शन नंबर सेकंड 127, आणि तुम्हाला उत्तर पण दिले आहेत बरं का. ही जी डाउनलोड केलेली आहे यामध्ये उत्तरासहित आहे. मी तर तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन देईलच, उत्तर तर तुम्हाला मिळतच आहे, पण ते उत्तर आलं कसं हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जे छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत किंवा जे काही पॅटर्न्स आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे, राईट. चला, एक एक क्वेश्चन समोर जाऊया. क्वेश्चन नंबर सेकंड बघा. क्वेश्चन नंबर सेकंड. आता काही काही प्रश्नांमध्ये चुकीच्या संख्या आलेल्या आहेत बरं का, त्या सुद्धा मी तुम्हाला करेक्शन करून देईल. आता या प्रश्नामध्ये जर बघाल ना तर
29, 37, 37 आणि 37 नाही 57 आहे बरं का. हे करेक्शन करा बरं. काही प्रश्न प्रिंटिंगमध्ये टायपिंगमध्ये चुकलेले आहेत. यामध्ये जे चुकलेले असतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर तुम्हाला 4 संख्या दिलेल्या आहेत. 29, 37, 57 आणि 61. या 4 संख्या आणि या 4 संख्यांपैकी गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे, म्हणजे विसंगत वर्गीकरण, ऑड मॅन आउट काढायचं आहे. जे या ग्रुपमध्ये बसत नसेल त्याला बाहेर काढून देणे आहे. आता बाहेर काढताना म्हणजे हा जेव्हा टॉपिक मी तुम्हाला शिकवला त्यावेळेस तुम्हाला एक संख्या म्हणजे मूळ संख्या या ज्या संख्या असतात या टॉपिकमध्ये याला सर्वात जास्त हायएस्ट प्रायोरिटी असतं. हायएस्ट प्रायोरिटी. तर असे प्रश्न जर येतील तर सर्वात आधी मूळ संख्यांचा संच आहे का बघा. बघा 29 ही मूळ संख्या आहे. कोणत्याच संख्येने भाग जात नाही किंवा कोणत्याच संख्येच्या टेबलमध्ये येत नाही. 37 पण मूळ संख्या आहे. 37 मध्ये पण कोणत्याच संख्येने भाग जात नाही. आणि 61 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 61 सुद्धा कुठल्याच टेबलमध्ये येत नाही, कोणत्याच संख्येने भाग जात. पण ही जी 57 आहे ही मूळ संख्या नाही. या 57 मध्ये 3 ने भाग जातो, 57 मध्ये 19 ने भाग जातो. म्हणजे 57 ही संयुक्त संख्या आहे आणि हा जो ग्रुप आहे हा मूळ संख्यांचा संच आहे बरं का. त्यामध्ये संयुक्त संख्या चालणार नाही. म्हणजे 57 हे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचे उत्तर येईल. ऑप्शन नंबर 3 57. मूळ संख्या याला लक्षात ठेवा. मूळ संख्येला तुमच्या रिजनिंग मध्ये मूळ संख्येला सर्वात हायएस्ट प्रायोरिटी. पण पुन्हा बघा क्वेश्चन नंबर 53 पण बोलताय गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे. तुम्हाला बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत तिथे. 4 ऑप्शन्स. या 4 ऑप्शन पैकी कोणतं उत्तर असेल त्याला बघणे. आणि का असेल उत्तर तर तुम्हाला खाली दिसतंय 125. पण का असेल, का असेल त्याला पण लक्षात घ्या की तुम्हाला या ज्या 4 संख्या दिल्या आहेत 125, 81, त्यानंतर 64 आणि 36, 4 संख्या. यापैकी गटात न बसणारी संख्या जर तुम्हाला ओळखायची असेल तर हे सर्व तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की संख्या बघितल्याबरोबर त्या वर्गांच्या जवळपास आहेत की घनांच्या जवळपास आहेत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. 30 पर्यंत वर्ग आणि 15 पर्यंत घन तर हे डोक्यात फिट पाहिजे. तर तुमचे उत्तर लवकर तयार होतात. बघा हा जो आहे 125 हा 5 चा घन आहे. हा 5 चा घन. 81 जो आहे तो 9 चा वर्ग आहे. 64 जो आहे तो 8 चा वर्ग आहे, शिवाय 4 चा घन पण आहे. राईट. आणि हा जो 36 दिसतोय तो 6 चा वर्ग आहे घन. यामध्ये तुम्हाला 9 चा वर्ग, 8 चा वर्ग आणि 6 चा वर्ग हे 3 वर्ग दिसत आहेत. हे 3 काय आहेत तुमचे वर्ग आहेत, स्क्वेअर्स आहेत. पण हा जो 125 जो दिसतोय हा घन आहे, म्हणजे क्यूब आहे. म्हणजे हा जो संच दिलेला आहे, हा जो समूह दिलेला आहे तो वर्गांचा समूह आहे. त्याच्यामध्ये घनांची संख्या चालणार नाही. तर तुम्हाला 125 ही विसंगत घटक मिळतोय. यामध्ये तुमचं उत्तर असायला पाहिजे 125. कारण 81, 64 आणि 36 हे तिन्ही वर्ग आहेत. पण 125 हा कुणाचाच वर्ग नाही, तो 5 चा घन आहे. त्यामुळे ऑड मॅन आउट तुम्हाला ओळखता आला पाहिजे. प्रश्न पडतात, भरपूर प्रश्न येऊन गेलेले आहेत यावर. चला क्वेश्चन नंबर 54 ला बघूया. क्वेश्चन नंबर 54 संख्या मालिका दिलेली आहे. त्यामध्ये संख्या मालिका आपल्याला पूर्ण करते. बघा संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या. पहिली संख्या दिली आहे 216. बरं प्रश्नचिन्ह सुरुवातीला दिलेलं आहे बरं का. तर प्रश्नचिन्ह सुरुवातीला बरं इथे शेवटी दिलेलं आहे. पहिली संख्या दिली आहे 216, त्यानंतर दिली आहे 125, त्यानंतर दिली आहे 64 आणि त्यानंतर दिली आहे 27. तर इथे काय यायला पाहिजे हा प्रश्न विचारलाय. राईट. मी याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये पण तुम्हाला बोललो आहे की तुम्हाला 30 पर्यंत वर्ग, 15 पर्यंत घन हे डोक्यात फिट असायला पाहिजे. म्हणजे प्रश्नाचे उत्तर इन्स्टंट सॉल्व्ह होतं. बघा हा जो 216 आहे हा 216 6 चा घन आहे. 6 चा घन. 125 जो आहे तो 5 चा घन आहे. 64 जो आहे तो 4 चा घन आहे. 27 जो आहे तो 3 चा घन आहे. म्हणजे सिरीज कशी प्रोड्यूस होते तर 6, 5, 4, 3 यानुसार ते डिसेंड होत आहे. डिसेंड मीन्स उतरत्या क्रमाने. 6, 5, 4, 3 तर इथे यायला पाहिजे 2 आणि सर्वांचे घन आहे तर 2 चा घन हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. आणि 2 चा घन होतो 8. 2 चा घन होतो 8. तर 8 ऑप्शन मध्ये शोधणे आहे. जे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळते आहे बघा उत्तर तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड 8 आहे. या छोट्या मोठ्या माहित्या तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. इनफॅक्ट मी सांगतोय की पोलीस भरतीचा पेपर अगदी साधा आणि सोपा असतो बरं का. गणित आणि बुद्धिमत्ताचा एकही गुण जात नाही, एकही गुण जात नाही.
तुम्हाला सर्व गुण कॅच करता आले पाहिजे. आणि हे जे सर्व काही जे पॉईंट्स आहेत रिजनिंगचे, रिजनिंग सुरुवात झाली आहे, हे सर्व संख्या मालिका असो, ऑड मॅन आउट असो, को रिलेशन्स असो, ब्लड रिलेशन असो, कुठलेही हे सर्व आपण ॲपमध्ये शिकून चुकलेलो आहे. त्याच्या माहित्या तुम्हाला असायला पाहिजेच. चला 54 नंबरचा झालाय. नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 55 वयावर दिसतोय, वयवारीवर. तर याची सुद्धा डिटेल माहिती आपण शिकून चुकलेलो आहे. तर त्याला माहिती शिकून चुकल्या त्याला वापरही करूया. क्वेश्चन नंबर 55 आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. समजा नातू नातू आणि आजोबा यांच्यातील फरक दिलेला आहे 50 वर्षाचा. नातू जर x वर्षाचा असेल, समजा x वर्षाचा असेल, तर आजोबाचं वय x अधिक 50 असायला पाहिजे, राईट ना. म्हणजे नातू जर 10 वर्षाचा असेल तर 10 अधिक 50 आजोबा 60 वर्षाचे असायला पाहिजे. एक एक्झाम्पल देतोय बरं का. बघा यांच्यामध्ये 50 वर्षाचा फरक मिळतोय, बट आपल्याला माहिती नाही नातू किती वर्षाचा आहे किंवा आजोबा किती वर्षाचा आहे. तर आपण x आणि x अधिक 50 घेऊया आणि मग समोर वाचूया. आजोबा व नातू यांच्या वयाची बेरीज 74 वर्ष आहे. बरं, नातू आणि आजोबा यांच्या वयाची बेरीज जर केली तर ती किती मिळते? ती मिळते 74 वर्ष. स्पष्टपणे असा तू बोलतोय त्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज 74 वर्ष असेल. तर 5 वर्षापूर्वीचे आजोबाचे वय काढायचे, लक्षात घ्या. आजोबाचे वय तुमचे हे आहे बरं का, x अधिक 50. तर 5 वर्षापूर्वी ते किती वर्षाचे होते त्याला आपल्याला काढायचे. तर इथून बघा x अधिक x हा मिळतोय 2x आणि हा 50 जर इकडे कन्वर्ट केला तर -50 होईल. 74 मधून 50 गेले म्हणजे राहिले 24. म्हणजे x ची किंमत मिळेल तुम्हाला 24 ला 2 ने भाग द्या 12. म्हणजे नातू असेल 12 वर्षाचा, तर आजोबा किती वर्षाचे असतील? तर आजोबाचं आजचं वय असेल, आजोबाचं 12 अधिक 50. 12 अधिक 50 म्हणजे 62 वर्ष. हे कशाचं वय झालंय? आजचं वय झालंय. आजचं वय आजोबांचं आजचं वय 62 वर्ष. बट प्रश्न काय विचारलाय? 5 वर्षापूर्वी आजोबाचे वय काढायचे आहे. तर 62 आजचा वय असेल तर 5 वजा करून घेऊया, म्हणजे 57 वर्ष हे 5 वर्षापूर्वीचे वय आजोबाचे असायला पाहिजे. 57 वर्ष ऑप्शन मध्ये मिळतोय आपल्याला. ऑप्शन नंबर 3 आन्सर असायला पाहिजे. आणि याचे उत्तर पण बघा ऑप्शन नंबर 3च दिलेला आहे. वयावरील भरपूर उदाहरणं आपण सॉल्व्ह करून चुकलेलो आहे शॉर्टकटने किंवा इतरही पद्धतीने. 3 टाईपचे वयावरील उदाहरणं असतात. हे सुद्धा 3 वेगवेगळे टाईप. त्याच्यातला हा पहिला टाईप आहे बरं का, कंपॅरिझन करणे. आजोबा आणि नातू यांच्या वयामध्ये कंपॅरिझन करून हा प्रश्न तयार झाला. राईट. क्वेश्चन नंबर 55 नंतर समोर घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा बरं का, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत यापूर्वी ते माहिती. बरं, प्रश्न इकडे दिसतोय आणि ऑप्शन्स खाली आहेत बरं का. तर याला थोडं छोटं करून घेतोय मी, म्हणजे तुम्हाला ऑप्शन आणि प्रश्न दोन्ही दिसेल. हा राईट. प्रश्न 56 आणि ऑप्शन त्याचे खाली आहे. तर क्वेश्चन नंबर 56 ला सॉल्व्ह करूया. बघा हा सुद्धा रिजनिंगचा आहे बरं का, बट खूप विद्यार्थ्यांना याच्यामध्ये चुकतात. मानसीला 4 मावशी आहेत. लक्षात घ्या, मानसी नावाची मुलगी आहे, तिला 4 मावशी आहेत. पहिली मावशी, दुसरी मावशी, तिसरी मावशी आणि चौथी मावशी. या मावश्या लिहिल्या आहेत. मानसीला 4 मावश्या आहेत व 3 मामा आहेत. या मावशीला 3 मामा पण आहेत. पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर हे काय आहे? त्याचे मामा. कुणाला? मानसीला. त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहे. या 4 पैकी समजा कुठली पण एक मावशी आपण डॉक्टर घेऊ. ही जी मावशी आहे ही आहे डॉक्टर. त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहे. तर डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ आणि किती बहिणी असतील? असा प्रश्न आहे. ही जी डॉक्टर मावशी आहे तिला किती भाऊ आणि किती बहिणी? आता विद्यार्थी इथे सहसा चुकतात. त्यांना असं वाटतं की ही जी डॉक्टर आहे, डॉक्टर आता 4 मावश्या होत्या त्याच्यापैकी ही डॉक्टर आहे, याला किती भाऊ आणि किती बहिणी? त्यांना असं वाटतं 1 2 3 3 बहिणी आणि 1 2 3 मामा म्हणजे मावशीचा भाऊ, 3 भाऊ. 3 भाऊ आणि 3 बहिणी असं विद्यार्थी विचार करतात आणि चुकतात. इनफॅक्ट हे दिसतं पण ऑप्शन मध्ये. याला टिक करतात विद्यार्थी आणि चुकतात. ती जी डॉक्टर जी आहे, डॉक्टर मावशी, तिला किती भाऊ आणि किती बहिणी? तर त्यांना असं वाटतं की 3 भाऊ आणि 3 बहिणी असायला पाहिजे, बट असं नसतं. आता का नसतं असं? कारण ही जी मानसी आहे, मानसीची ही मावशी आहे. म्हणजे मानसीची आई जी असेल, मानसीची आई ही सुद्धा या डॉक्टर मावशीची बहीणच असेल.
ही सुद्धा या डॉक्टर मावशीची बहीण असेल, म्हणजे या डॉक्टर जी मावशी आहे तिला 1 2 3 4 4 बहिणी आणि 1 2 3 3 भाऊ असतील. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 3 भाऊ. बघा त्या मावशीला किती भाऊ आणि किती बहिणी, भाऊ आधी यायला पाहिजे, तर 3 भाऊ आणि 4 बहिणी असायला पाहिजे. राईट. असे प्रश्न घाई गडबडीमध्ये विद्यार्थी चुकवून देतात. तर प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, 3 भाऊ आणि 4 बहिणी. तर 3 भाऊ आणि 4 बहिणी कुठे मिळतंय तुम्हाला, ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय. या प्रश्नाचं उत्तर 3 आणि 4 असायला पाहिजे. तर या चुका तुम्ही करू नका बरं का, तुम्ही करू नका. चला क्वेश्चन नंबर 56 नंतर समोर येऊया. क्वेश्चन नंबर 57 ला. क्वेश्चन नंबर 57. चला याला पण रीड करून घेऊया. शाब्दिक उदाहरण दिसतंय आणि त्याला सॉल्व्ह करूया. पिंकूकडे, हा पिंकू आहे, पिंकूकडे रिंकूपेक्षा 6 पेन्सिल अधिक आहे. लक्षात घ्या, पेक्षा हा शब्द लागलेला आहे. चा किंवा पेक्षा हा शब्द जो असतो तो सिंग्युलर असतो आणि सिंग्युलर जो असतो त्याला आपण एक्स कन्सिडर करतो. मीन्स त्या पेक्षा, चा किंवा पेक्षा याच्या माध्यमातून प्रश्नाचे उत्तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर लवकर उत्तर मिळतो. पेक्षा कोणाला लागलाय, रिंकूला. तर रिंकूपेक्षा, तर याला घ्या एक्स, ज्याच्या पेक्षा लागला असेल त्याला. तर पिंकूकडे, कोणाकडे, या पिंकूकडे किती पेन्सिल अधिक आहे, 6. जर रिंकूकडे एक्स पेन्सिल असतील तर पिंकूकडे एक्स अधिक 6 पेन्सिल जास्त असायला पाहिजे. राईट. त्यानंतर रिंकूकडे, कुणाकडे, या रिंकूकडे, कुणापेक्षा, अनुपेक्षा. तर अनु नावाची एक मुलगी आहे, अनुपेक्षा 4 पेन्सिल अधिक आहेत. या रिंकूकडे 4 पेन्सिल अधिक आहेत अनुपेक्षा, म्हणजे अनुकडे 4 पेन्सिल कमी असतील रिंकूपेक्षा, म्हणजे अनुकडे x - 4 इतक्या पेन्सिल असायला पाहिजे. त्यानंतर रिंकूकडे मनूपेक्षा 8 पेन्सिल कमी. एक मनू म्हणून पुन्हा आहे. या रिंकूकडे या मनूपेक्षा 8 पेन्सिल अधिक आहेत, जास्त आहेत. रिंकूकडे जास्त आहेत म्हणजे मनूकडे 8 पेन्सिल कमी असायला पाहिजे. राईट ना. माझ्याकडे तुमच्यापेक्षा 100 रुपये जास्त आहेत, याचा अर्थ तुमच्याकडे माझ्यापेक्षा 100 रुपये कमी आहेत असं म्हणता येतं. आणि फायनली पिंकूकडे चिनूपेक्षा 12 पेन्सिल अधिक आहेत. या पिंकूकडे या चिनूपेक्षा, कुणापेक्षा, चिनूपेक्षा 12 पेन्सिल अधिक आहेत. या पिंकूकडे अधिक आहेत म्हणजे 12 पेन्सिल चिनूकडे कमी असतील. पिंकूकडे आहेत एक्स प्लस 6 पेन्सिल आणि याच्यापेक्षा 12 पेन्सिल याच्याकडे कमी असतील. लक्षात घ्या, हे इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स म्हणतात बरं का. विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करतात हे, बट असतात मात्र खूप सोपे. जर तुम्हाला माहिती असेल चा किंवा पेक्षा या शब्दाचा जर तुम्हाला वापर करता येत असेल तर प्रश्नांचे उत्तर सहज मिळतं. आता इथून प्रश्न काय बोलतोय, तर सर्वात कमी पेन्सिल कोणाकडे, सर्वात कमी पेन्सिल. आता जर तुम्हाला थोडा डाऊट होत असेल तर एक्सची किंमत काही पण ठेवता येईल तुम्हाला. एक्सची किंमत काही पण ठेवता येईल. समजा मी एक्सची किंमत ठेवतोय 10, या एक्सची किंमत ठेवतोय 10, तर हा होईल 10 अधिक 6, हा होईल 16. राईट. हा होईल 10 वजा 4, 10 वजा 4 म्हणजे 6, हा होईल 10 वजा 8, 10 वजा 8 म्हणजे 2, हा होईल 10 अधिक 6 16, 16 मधून 12 गेली 4. आता बघा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळतं की सर्वात कमी पेन्सिल कुणाकडे आहेत, तर 16 10 6 2, सर्वात कमी पेन्सिल या एम कडे म्हणजे मनूकडे आहेत असं म्हणता येईल. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मनू असायला पाहिजे. चिनू, अनु, पिंकू, मनू. ऑप्शन नंबर 4 मिळतंय बघा, मनू. हे इंटेलेक्च्युअल क्वेश्चन चा किंवा पेक्षा या शब्दाच्या माध्यमातून सॉल्व्ह केले जातात. ज्याला चा किंवा पेक्षा या शब्दाचा वापर करता येतो ते असे प्रश्न सॉल्व्ह करतो, नाहीतर याला गोल गोलच फिरत राहावं लागतं. राईट. लक्षात घ्या. आणि हा चा किंवा पेक्षा जो आहे तो प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला मदत करतो तो शब्द. क्वेश्चन नंबर 58 बघा. क्वेश्चन नंबर 58. घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळेस काटकोनात असतो. आता काटकोनात दोनच टायमिंग मध्ये काटकोन तयार होऊ शकतो बरं का. दोनच टायमिंग मध्ये 12 6 3 9 आणि दोनच टायमिंग मध्ये काटकोन तयार होऊ शकतो. एकतर ज्यावेळेस ऍक्युरेट 3 वाजले असतील ना, 3 वाजले असतील त्यावेळेस काटे असे असतील, हा काटा असेल मोठा काटा 12 वर आणि हा काटा असेल 3 वर, तर त्यावेळेस काटकोन तयार होतो. हा पहिला टाइम. दुसरा टाइम की जर 9 वाजले असतील, ऍक्युरेट 9 वाजले असतील, तर तास काटा असा असेल आणि मिनिट काटा असा असेल, तर इथे पण 90 अंशाचा कोन तयार होतो म्हणजे काटकोन तयार होतो. म्हणजे 12 तासामध्ये 2 काटकोन
हे तुमचे तयार होतात ॲक्युरेट बरं का, ज्यावेळेस पूर्ण वाजले असतील तेव्हा. तर प्रश्न हाच विचारलाय किती वाजता, एकतर 9 वाजता किंवा 3 वाजता हे उत्तर असायला पाहिजे. 6 वाजता होईल का? नाही. 12 वाजता होईल का? नाही. 3:30 वाजता होईल का? नाही. 9 वाजता बघा, एकतर 3 वाजता किंवा 9 वाजता असायला पाहिजे. तर या दोनपैकी 9 वाजता मिळत आहे, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 9 वाजता काटकोन तयार होईल. राईट. चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 59. तुलनात्मक प्रश्न पुन्हा, की जर कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटले, नायट्रोजनला ॲरागॉन म्हटले, ॲरागॉनला निऑन म्हटले, तर सांकेतिक भाषेनुसार हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे? आता हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण जे आहे ते नायट्रोजनचं आहे, राईट ना. तुम्ही जी के वाचत असालच, जी के मध्ये नायट्रोजनचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे? नायट्रोजन. पण नायट्रोजन उत्तर होणार नाही. नायट्रोजन, कारण इथे जर हा शब्द वापरलाय, जर वापरलाय म्हणजे, तर नायट्रोजनला काय म्हटलंय? तर नायट्रोजनला जर ॲरागॉन म्हटले असेल, नायट्रोजनला काय म्हटलंय? ॲरागॉन. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर नायट्रोजन नाही तर ॲरागॉन असायला पाहिजे, ऑप्शन नंबर सेकंड. हे प्रश्न तुम्ही खूपदा बघितले असेल, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला कोल्हा म्हटले, कोल्हाला बकरी म्हटले, असे प्रश्न बघितले आहेत ना, तशातलाच हा प्रश्न आहे बरं का. चला नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 60 ला येऊ. बरं, यामध्ये पण मी एक करेक्शन करून देत आहे बरं का. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की यामध्ये खूप साऱ्या प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत, तर कुठे कुठे आहेत ते सांगतो. ऍक्च्युली ही जी डायग्राम इथे दिली आहे ती डायग्राम अशी नाही तर या पद्धतीची, लक्षात घ्या. ही डायग्राम अशी होती की हा इथून इथे आलाय, देन हा इथून इथे गेलाय आणि हा इथे आला. इथे बघा, ही जी रेषा आहे ना, ही रेषा ही इथे गेली आहे, पण इथे नाही, ती इथे होती प्रश्नामध्ये बरं का. बट याला मीन्स टायपिंग करताना ती चुकलेली आहे. प्रश्न विचारतोय की पुढील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? एकूण त्रिकोण मोजायचे आहेत तुम्हाला, एकूण त्रिकोण, राईट. आणि असे सुद्धा प्रश्न खूपदा आले. तर आधी तर या आकृतीमध्ये, आता या आकृतीला बघू नका बरं का, ही चुकलेली आहे. ती आकृती आहे अशी, राईट. आधी त्रिकोण इथून काढून घ्या. हा 1 मिळतोय, हा 2 मिळतोय, 3 4 5 आणि हा एक मोठा 6. तुम्हाला 6 तर इथे मिळाले बरं का, 6 त्रिकोण इथे मिळाले. आता या त्रिकोण मोजण्याचा एक फंडा असतो की जिथे या पद्धतीची आकृती जर तयार होत असेल ना, या पद्धतीची आकृती जर कुठे मिळत असेल तर त्याच्यामध्ये 3 त्रिकोण तयार होतात. हे सुद्धा कॉन्सेप्ट मध्ये असतो बघा. हा एक छोटा त्रिकोण, हा दुसरा छोटा आणि हा एक मोठा त्रिकोण, असे 3 त्रिकोण तयार होतात. तर तुम्हाला इथून शोधायचे आहे की अशा टाईपचे आहेत किती आकृत्या तयार होतात. तर बघा, सर्वात आधी याला बघा, हा इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत, हा जर बघाल तर या टाईप मध्ये दिसतोय तुम्हाला. आणि यापैकी हे एक, हा एक तयार होईल, हा दुसरा तयार होईल आणि हा एक मोठा तिसरा, हा एक मोठा तिसरा देईल. त्यापैकी हे 2 तर मोजण्यात आलेले आहेत बघा, डॉट डॉट दिसतंय. तर राहिला कोणता? हा मोठा मोजायचा राहिलाय. तर त्याच्यामध्ये हे 2 सोडून 3 तयार होतात, 2 तर सुटले आहेत. किती मिळतोय? प्लस हा 1, राईट. पुन्हा शोधायचं आहे तुम्हाला, अशा टाईपचं कुठे मिळतंय का? बघा, पुन्हा अशा टाईपच्या या आकृतीमध्ये मिळतंय बघा, इथे या आकृतीमध्ये मिळतंय, हा मिळतोय, दिसलाय, राईट. तर यामध्ये बघा, हा ही आकृती, यामध्ये सुद्धा अशी अशी जी तयार झालेली आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 2 आणि हा एक मोठा त्रिकोण तिसरा मिळतोय. तर हा जो मोठा त्रिकोण आहे, हा ऑलरेडी आपण काउंटिंग मध्ये आणलेला आहे, ऑलरेडी काउंटिंग मध्ये आलेला आहे. फक्त हे 2 त्रिकोण राहिले आहेत, तर हे 2 त्रिकोण इथे मिळतील, राईट. पुन्हा अशी कंडिशन कुठे मिळतं का? तर पुन्हा बघा, अशी कंडिशन दाखवतोय तुम्हाला बघा, ही कंडिशन बघा, ही इथून इथे आणि इथे बघा, हे इथे मिळतंय तुम्हाला. पुन्हा हीच कंडिशन मिळते. त्यापैकी याची आणि याची मोजणी झालेली आहे, तर हा जो मोठा आहे तो एक तुम्हाला पुन्हा इथे मिळेल, राईट. पुन्हा अशी कंडिशन कुठे मिळतं का? तर पुन्हा बघा, अशी कंडिशन तुम्हाला दाखवून देतोय. पुन्हा अशी कंडिशन बघा, हा इथून इथे, हा इथून इथे, हा इथून इथे आणि हा इथून डायव्हर्ट केलेला आहे. म्हणजे हा 1 आणि 2, हा 1 आणि 2 डॉट दिलेले आहेत आपण ऑलरेडी, हा मोजण्यात आलाय. बट हा जो त्रिकोण आहे हा मोजण्याचा राहिलेला आहे, तर इथे होईल +1. तर पुन्हा अशी कंडिशन कुठे मिळतं का? तर पुन्हा मिळतोय बघा, हे बघा, हा इथून इथे जातोय. पुन्हा एक दाखवून देतोय तुम्हाला बघा, हा इथून इथे, हा इथून इथे आणि हा इथून इथे आणि ही बघा, ही या कंडिशन मध्ये मिळतोय पुन्हा, राईट. ही या कंडिशन मध्ये मिळतोय. तर यापैकी यापैकी हा मोठा तर आपला मोजण्यात आलेला आहे, शिवाय हा मोठा पण आपण ऑलरेडी मोजला आहे. तर फक्त ही एक आकृती राहिली आहे जी मोजायची शिल्लक आहे. तर यामध्ये पुन्हा +1,
आता सर्वच्या सर्व त्रिकोण मोजण्यात आलेले आहेत आणि सर्व त्रिकोण मोजण्यात आले तर टोटल त्रिकोण किती, तर काउंटिंग करा. 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 आणि 1 12. तर या आकृतीमध्ये एकूण 12 त्रिकोण आहेत. 12 त्रिकोण असायला पाहिजे. तुमचं उत्तर ऑप्शन नंबर सेकंड 12 असायला पाहिजे. बघा उत्तर काय दिलंय, उत्तर इथे पण ऑप्शन नंबर सेकंड 12 दिलं. तुम्हाला त्रिकोण मोजणे हे सुद्धा शिकवलेले आहेत ऍपमध्ये. फक्त त्रिकोण सुटायला नको, त्याच्यामध्ये हा एक कॉन्सेप्ट पण घेतलाय. अशा पद्धतीची डायग्राम जर तयार होत असेल तर त्याच्यामध्ये 3 त्रिकोण तयार होतात, त्यानुसारच मोजणे. राईट. तर या क्वेश्चन नंबर 60 चं उत्तर झालं आहे तुमचं ऑप्शन नंबर सेकंड. चला नेक्स्टला येऊया. बरं, मी तुम्हाला बोललो होतो पुन्हा की इथे टायपिंग मिस्टेक आहे. हा प्रश्न लिहिण्यात चुकलेला आहे बरं का. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, ऍक्च्युली प्रश्नच लिहिलेला नाही आहे इथे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर याला आपल्याला काढता येणार नाही. काय क्वेश्चन मार्क इथे आहे, इथे आहे, कुठे आहे हे माहिती नाही, त्यामुळे याला आपण स्किप करूया. लिहिण्यात चुकलेला आहे तो. क्वेश्चन नंबर 62 ला आहे. क्वेश्चन नंबर 62. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या समीरचा क्रमांक 10 आहे. 10. आता जो मध्यभागी, जसं समजा हा मध्यभागी आहे तिसरा तिसरा, तर टोटल किती होतील, टोटल 3 ची दुप्पट करतो आपण 6 आणि -1 करतो, राईट ना. तशी 10 ची दुप्पट 10 ची दुप्पट 20 -1 म्हणजे त्याच्यामध्ये टोटल 19. टोटल किती असायला पाहिजे, 19. त्या रांगेमध्ये असणारी यांची संख्या किती बोलताय, 19. समोर बोलताय तर तर रांगेच्या उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभी असलेली अनिता, रांगेच्या उजवीकडून म्हणजे इकडून इकडून कोणत्या नंबरवर, 6व्या क्रमांकावर उभी असलेली अनिता डावीकडून कोणत्या स्थानावर, डावीकडून ती कोणत्या स्थानावर असायला पाहिजे. आता यामध्ये टोटल तर आहेत 19 आणि 6व्या क्रमांकावर आहे, 6व्या क्रमांकावर आहे. तर 19 मधून 6 कमी करू आणि याच्यामध्ये आपल्याला +1 करावं लागेल. +1 का करावं लागेल, कारण की बघा हा जो नंबरचा बोर्ड आहे हा इकडून तिसरा आहे आणि इकडून सुद्धा तिसरा आहे. टोटल तर 5 आहेत, राईट ना. जर तिसरा असेल तर 3 ची दुप्पट -1 करतो आपण, 6 -1 5. तसंच हा जो आहे ही अनिता इकडून 6व्या नंबरवर आहे. टोटल 19 आहे, तर 19 मधून 6 कमी करूया, 19 - 6 राहिले 13 आणि ती इकडून कोणत्या नंबरवर येईल, तर त्यासाठी आता इथे रँक तयार करायची, तर इथे +1 करावं लागेल. म्हणजे ती डावीकडून 4थ्या क्रमांकावर असायला पाहिजे, राईट. रँकिंग नुसार ती डावीकडून, ही इकडून जर 6व्या क्रमांकावर येत असेल तर डावीकडून ती +1, 19 - 6 13 अधिक 1 14व्या नंबरवर यायला पाहिजे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 14. चला नेक्स्ट रँकिंगचे क्वेश्चन आहेत, भरपूर तुमच्यापैकी विद्यार्थ्यांना येतात. क्वेश्चन नंबर 63 बघा. 63 100 प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला विचारलेले, त्यापैकी क्वेश्चन नंबर 63. मनोरमा तिच्या घरापासून बागेपर्यंत ज्या मार्गाने गेली तो मार्ग सोबतच्या आकृती, या आकृतीमध्ये दिले दाखवलाय. तर किती वेळेस मनोरमाच्या पाठीमागे दक्षिण दिशा असेल, पाठीमागे दक्षिण दिशा केव्हा असेल, पाठीमागे इकडे दक्षिण, इकडे उत्तर, इकडे पूर्व आणि इकडे पश्चिम. पाठीमागे दक्षिण दिशा केव्हा असेल, जेव्हा ती उत्तरेकडे जात असेल तेव्हाच. तर या आकृतीमध्ये बघा उत्तरेकडे किती वेळेस जाते, ही हे तिचं घर आहे, हे तिचं घर आहे. तिथून ती इकडे उत्तरेकडे म्हणजे वर गेली आहे, म्हणजे हा एक झालाय. मग इकडे गेलाय त्याला काउंट होणार नाही, इकडे जातोय बघा पुन्हा उत्तरेकडे जातोय, हा दुसरा झालाय, राईट. दुसरा झालाय. त्यानंतर ती उजवीकडे म्हणजे पूर्वेकडे जाते, मग खाली दक्षिणेकडे, मग पुन्हा पूर्वेकडे, पुन्हा जाते ती उत्तरेकडे, हा तिसरा झालाय, राईट. मग डावीकडे गेले पश्चिमेकडे, मग पुन्हा एक जातोय वर, म्हणजे 4 वेळेस अशा कंडिशन्स तयार होतील जेव्हा तिची पाठ जी असेल ती दक्षिण दिशेकडे, कारण 4 वेळेस ती उत्तर दिशेकडे जाते. तुमच्या प्रश्नाचं उत्तर 4 वेळेस असायला पाहिजे, 4 वेळा, राईट. साधं सोपं असतं हे, याचे पण नॉलेज आपण भरपूर बघितलंय, तर मिस व्हायला नको. क्वेश्चन नंबर 64 सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. बघा हा प्रश्न, ही आकृती दिली आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या तयार होईल. हे सुद्धा अगदी साधे सोपे प्रश्न असतात, तुमच्याकडून हे प्रश्न सुद्धा मिस व्हायला नको. फुकटचे मार्क देतात बरं का हे प्रश्न. की या 6 2 पासून 40 कसा तयार होईल, 6 चा वर्ग करा 36 प्लस 2 चा वर्ग करा 4, 36 अधिक 4 झाले 40. 3 आणि 1 पासून 10 कसा तयार होतो, तो 3 चा वर्ग करू 9 प्लस 1 चा वर्ग 1, 9 अधिक 1 झालाय 10.
आणि अशाच काही स्वरूपाने यांची संख्या तयार होईल. 4चा वर्ग 16 प्लस 5चा वर्ग 25, 16 अधिक 25, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 41. ऑप्शन नंबर 3 41 वर्ग पुन्हा कामात आले. राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65. पुन्हा सोबतच्या आकृतीत. बरं हे सुद्धा समजून घ्या, महत्वाचं आहे. सम ऑफ टू चा फंडा आहे तो की सोबतच्या आकृतीमध्ये या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय यायला पाहिजे. इथे आहे 2, त्यानंतर इथे आहे 3, त्यानंतर इथे आहे 5, त्यानंतर इथे आहे 8, त्यानंतर इथे दिलं आहे 13, त्यानंतर इथे दिलं आहे 21, त्यानंतर इथे दिलं आहे 34. तर इथे काय येईल हा प्रश्न. विद्यार्थी गोंधळतात अशा प्रश्नांमध्ये. गोंधळण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला खूप सारे प्रकार शिकवले आहेत मी संख्या मालिकेतील. त्याच्यातला सम ऑफ टू म्हणजे दोघांची बेरीज. बघा 2 अधिक 3 करा किती मिळतोय 5. मग 3 अधिक 5 करा किती मिळतोय, समोरची संख्या तयार होते 8. मग 5 अधिक 8 करा, समोरची संख्या बघा 13 तयार होते. 8 अधिक 13 करा, समोरची संख्या 21 तयार होते. 13 अधिक 21 केली, समोरची संख्या होईल 34. आणि 21 अधिक 34 जर कराल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर यायला पाहिजे 55. सम ऑफ टू चा फंडा इथे अप्लाय झालाय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 55. ऑप्शन नंबर 2. राईट. साधारणशे प्रश्न जे सर्व आपण शिकलेले आहेत हे सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या ऍप मध्ये मिळतीलच. चला क्वेश्चन नंबर 66 ला या. इथे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते विचारलंय. बघा इथे 98 तयार झालाय, हा 98 आहे. राईट. इथे 5 आहे, हा 98 आहे. इथे 5 आहे आणि इथे 3 आहे. दिसत नसेल तर इथे लिहून देतोय, हा 208 आहे या आकृतीत. बरं का, इथे 6 आहे आणि इथे 2 आहे. आणि या आकृतीमध्ये इथे क्वेश्चन मार्क विचारलेला आहे. इथे 10 दिलेला आहे आणि इथे 4. ऑलमोस्ट असे क्वेश्चन जे आहेत ते घन किंवा वर्गांवर डिपेंड असतात की हा 98 कसा तयार होईल. तर 98 तयार करताना इथे तुम्हाला खाली 5 आणि 3 दिले आहेत. यांच्या घनांची वजाबाकी आहे. बघा 5 चा घन 125 वजा 3 चा घन 27 करा, बघा 98 तयार होत आहे. 6 चा घन 216 वजा 2 चा घन 8, 216 वजा 8 हा तयार होत आहे 208. राईट. सेम 10 चा घन 1000 वजा 4 चा घन 64, 1000 मधून 64 वजा करा 936. हे उत्तर तयार व्हायला पाहिजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 936. हे ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय बघा. बाकीचे ऑप्शन खाली लपलेले आहेत बरं का, त्याला पण वर घेऊन येत आहे. तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 1 मध्येच मिळालं आहे 936 हे असायला पाहिजे. बघा खाली ऑप्शन चेक करूया. पहिलं ऑप्शन 936, दुसरं 964, 1064, 834. तर ऑप्शन नंबर 1 हे 936 आपलं उत्तर होतं. घन आणि वर्गांशी रिलेटेडच जास्तीत जास्त क्वेश्चन असतात ते. तर घन आणि वर्ग जर माहिती असतील तर ते सहज सॉल्व्ह होतात. चला क्वेश्चन नंबर 67 ला या. क्वेश्चन नंबर 67 कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. सर्व काही फंडे आपण शिकलेलो आहे. तर या कॅटच्या ठिकाणी DES वापरलाय. का वापरलाय तर C च्या नंतर येतो D +1, A च्या ठिकाणी E घेतलंय. बरं याला लक्षात ठेवा. जसं मूळ संख्या याला खूप जास्त महत्व असतं तसं वॉवेल जे असतात ना, वॉवेल्स यांना सुद्धा खूप जास्त महत्व असतं. 5 वॉवेल्स असतात तुम्हाला A, E, I, O, U आणि या क्रमामध्ये असतात बरं का. हे या क्रमामध्ये असतात. आता यामध्ये जर तुम्हाला दिसत असेल की C च्या ठिकाणी D तर घेतलाय बट A च्या ठिकाणी E घेतलाय. बघा A हा वॉवेल आहे, A च्या नंतर येणारा वॉवेल इथे घेतलाय आणि या T च्या जागेवर S घेतलाय, मीन्स -1 केलाय. T च्या आधी S येतो. राईट ना. तर फंडा काय आहे तुमचा +1 पहिला लेटर, दुसरा वॉवेल +1 वॉवेल A आहे, याच्या ठिकाणी E आणि तिसरा -1 थर्ड लेटर. सेम यानुसार जर जाल तर बघा P च्या नंतर येतो Q +1, वॉवेल बघा I च्या नंतर घेतलाय O, बघा I च्या नंतर O येतो आणि N च्या आधीचा M -1. राईट. तर यानुसारच आपल्याला फॉग काढायचा. तर F च्या नंतर येणारा, F च्या नंतर E, F च्या नंतर येतो G. राईट. O च्या नंतरचा वॉवेल बघा, O च्या नंतर कोणता वॉवेल येतो U, O च्या नंतर येतो U आणि G च्या आधी येणारा मीन्स -1 GUF असं काहीतरी उत्तर असायला पाहिजे आपल्याला. GUF बघा कुठे मिळतंय GUF बघा ऑप्शन नंबर 4 ला मिळतंय. तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4. कोडिंग डिकोडिंगचे खूप सारे प्रकार आपण शिकलोय, त्याला वापर करता आले पाहिजे. चला पटापट समोर जाऊया.
क्वेश्चन नंबर 68 अगदी साधा सोपा दिसतोय हा सुद्धा, सांकेतिक भाषेतील कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. काय बोलताय बघा, एका सांकेतिक भाषेत 1 ला 5 म्हटले, 3 ला 7 म्हटले, 4 ला 9 म्हटले आणि 2 ला 6 म्हटले, तर 1 गुणिला 2 अधिक 3 बरोबर किती असा प्रश्न विचार. चला 1 ला किती म्हटले 5, तर एका ठिकाणी ठेवून देऊया 5 गुणिला 2 ला किती म्हटले, 2 ला म्हटले 6 ठेवून देऊया, प्लस 3 ला किती म्हटले, 3 ला म्हटले 6. त्याचे उत्तर काढणे फक्त बॉडमास नुसार गुणाकार आधी करू. 6 पंचे 30, 30 अधिक 7 म्हणजे उत्तर असायला पाहिजे 37, 37 बघा, तर ऑप्शन नंबर 4 ला मिळतोय 37, राईट. चला 68 च्या नंतर समोर जाऊया 69 ला. बरं हा प्रश्न सुद्धा करेक्शन करून देतो बरं का, लिहिताना चुकलेला आहे तो, लिहिताना चुकलेला आहे. ऍक्च्युली प्रश्न कसा होता ते सुद्धा सांगतो. इथे एक संख्या टाकायची सोडून दिली आहे. आता ऍक्च्युली इथे हा 11 आहे, 11 आहे, त्यानंतर 21 आहे, इथे 21 आहे, त्यानंतर हा इथे 41 आहे बरं का, 41 आहे. त्यानंतर हा जो 171 दिसतो याच्या आधी एक संख्या होती 81 बरं का, जी टायपिंग मध्ये त्यांनी चुकवली. त्यानंतर तो 171 होता, त्यानंतर 171 आणि फायनली 321. आणि प्रश्न हा विचारलाय की खाली दिलेला म्हणजे विसंगत पद ऑड मॅन आउट काढायचा आहे, तर ऑड मॅन आउट कसा काढू, राईट. चला बघा कसा काढायचा आहे. बघा यांच्यामध्ये डिफरन्स बघा, 11 आणि 21 चे डिफरन्स 10 म्हणजे प्लस 10 होत आहे. त्यानंतर यांच्यातील डिफरन्स बघा, 21 आणि 41 20 आहे, म्हणजे डिफरन्स काय होत आहे, 10 ची दुप्पट 20, 10 ची दुप्पट 20, डिफरन्स दुपटीने वाढत आहे, दुप्पटीने. तसंच याची जे डिफरन्स असायला पाहिजे 10 ची दुप्पट 20, 20 ची दुप्पट 40 बघा, तर 40 अधिक 41 81 येतात का, यस येतात. मग त्यानंतर 40 ची दुप्पट असायला पाहिजे, 40 ची दुप्पट असायला पाहिजे 80, म्हणजे 80 ने वाढायला पाहिजे. तर 80 अधिक 80 81 जर केलं 80 अधिक 81 केलं तर 161 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, 161. बट इथे कोणती संख्या घेतली आहे, 171, म्हणजे ही जी आहे ही चुकीची संख्या आहे, ही चुकीची संख्या आहे. त्यानंतर 80 ची दुप्पट 160 बघा, 160 आणि 161 यांची बेरीज कराल तर 321 मिळेल. म्हणजे या 171च्या जागेवर जर 161 ही संख्या असती तर ही सिरीज कंप्लीट असते, ही सिरीज कंप्लीट असते. आणि यामधून विसंगत पद म्हणजे गटात न बसणारा तो कोणता असायला पाहिजे, तो असायला पाहिजे 171, म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर 171 171 असायला पाहिजे. बघा इथे वर 2 ऑप्शन आहेत, खाली बघूया, खाली ऑप्शन मिळतो का, यस, हा बघा ऑप्शन नंबर 3 मिळतोय 171, तुमचं उत्तर असेल 171 ऑप्शन नंबर 3. चला समोर या, क्वेश्चन नंबर 70. बरं हा सुद्धा प्रश्न लिहिण्यात चुकलेला आहे बरं का, लिहिण्यात चुकलेला. हे जे आहे ना RERS हे इथं नव्हतं आणि हा इथे सुद्धा R मध्ये होता, तर तो आता ऍक्च्युली मला आठवत नाहीये त्यावेळेस ज्यावेळेस मी याचं पेपर सोल्युशन दिलं होतं त्यावेळेस. तर हा क्वेश्चन सुद्धा रॉंग आहे 70 नंबरचा, याला स्किप करू आपण. चला क्वेश्चन नंबर 71 ला येऊया मग सरळ. क्वेश्चन नंबर 71, काही प्रश्न आहेत बरं का जे लिहिण्यात चुकलेले. अभिषेक, उगवत्या सूर्य म्हणजे सूर्य कोणत्या दिशेकडून उगवतो, तर पूर्वेकडून, तर उगवत्या सूर्याला म्हणजे पूर्वेकडे म्हणजे उजवीकडे. अभिषेक उगवत्या सूर्याला नमस्कार करून डावीकडे 2 वेळेस काटकोनात वळला, काटकोन म्हणजे 90 अंशाच्या कोनामध्ये डावीकडे. तर हा जर इकडे बघत असेल सूर्याकडे म्हणजे पूर्व दिशेकडे, तर डावीकडे 2 वेळेस तो डावीकडे वळेल म्हणजे इकडे वळेल काटकोनात, बघा हा काटकोनात वळला पहिल्यांदा, आणि दुसऱ्यांदा वळेल तर तो इकडे राहील, हा काटकोनात वळला, म्हणजे आता तो कोणत्या दिशेकडे चाललाय, तो पश्चिम दिशेकडे, राईट. डावीकडे 2 वेळेस काटकोनात वळला तर त्याच्या समोरची दिशा कोणती, बघा ही दिशा कोणती, तर डावीकडची दिशा कोणती असते आपले पश्चिम, उजवीकडची पूर्व, तर पश्चिम उत्तर असायला पाहिजे याचं ऑप्शन नंबर 3. डिस्टन्स अँड डिरेक्शनचा साधा सोपा प्रश्न. चला क्वेश्चन नंबर 72, ऑप्शन खाली आहेत, 2 ऑप्शन खाली 2 ऑप्शन वर. चला इथे सॉल्व्ह करूया. हा सुद्धा कोडिंग डिकोडिंगचा अगदी साधा सोपा प्रश्न आहे. तुम्हाला रँकिंग शिकवले आहेत, रँकिंगच्या नुसार C10G, तर हा C जो आहे हा 3 नंबरवर येतो, G जो आहे तो 7 नंबरवर येतो, या दोघांची बेरीज म्हणजे मधली संख्या तयार केली. त्यानंतर I22M,
तर आय हा 9 नंबरवर येतो, राईट. आणि एम जो आहे हा 13 नंबरवर येतो. 13 अधिक 9 केलं तर तो 22 तयार होतो. देन F16 जे F16 तर एफ जो आहे EFG म्हणजे 7 नंबरवर येतो, राईट ना. ABCDEF 6 नंबरवर येतो आणि जे जो आहे तो 10 नंबरवर येतो. या दोघांची बेरीज केली तर मधली संख्या 16 तयार होते. आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क इथे दिलेला आहे. तर तुम्हाला ऑप्शन मध्ये असं शोधायचं आहे काही ज्यांची बेरीज केल्यावर मधली संख्या तयार व्हायला पाहिजे, राईट. जसं हा के 26P, तर के जो येतो तो 11 नंबरवर येतो, राईट ना. आणि पी जो येतो तो 16 नंबरवर. 16 अधिक 11 26 होतात का रे? नाही होत, म्हणजे ऑप्शन नंबर 1 होणार नाही. हा तर 124 दिलाय, इथे तर इनिशियलच दिलाय, म्हणजे हे तर ऑप्शन होणार नाही. तर ऑप्शन नंबर समोर जाऊया आपण, जे खाली लपलेले आहेत. ऑप्शन नंबर 3 आणि 4 बघूया. बघा थर्ड मिळतंय उत्तर आपल्याला. थर्ड मिळतंय, राईट ना. कारण थर्ड काय मिळतंय? एल जो आहे तो 12 नंबरवर आहे आणि पी जो आहे तो 16 नंबरवर. 12 अधिक 16 तर ही 28 तयार होत आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे. चला सेम क्वेश्चन नंबर 73 वरील प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? चला याला इथे मी लिहून देत आहे. हा 240 दिलेला आहे, इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे, त्यानंतर 120 दिलेला आहे, त्यानंतर इथे 40 दिलेला आहे, त्यानंतर इथे 10 दिलं आहे, त्यानंतर इथे 2 दिले. आपल्या नंबर सिरीजचे प्रकारामध्ये हा आहे की मोठ्या संख्येपासून सुरुवात होईल, 240 पासून सुरुवात झाली आणि अचानक लहान संख्येमध्ये जर संपते म्हणजे भागाकाराचा कॉन्सेप्ट असायला पाहिजे. आणि भागाकाराचा कॉन्सेप्ट असेल तर तुम्हाला उलट पद्धतीने पण करता येईल की याला या 2 ला कितीने गुणाकार केला तर 10 होईल, तर गुणिला 5. 10 ला कितीने गुणाकार केला तर 40 होईल, गुणिला 4. 40 ला कितीने गुणाकार केला तर 120 येईल, तर गुणिला 3. तर 120 ला कितीने गुणाकार करावा लागेल? 5 4 3, तर गुणिला 2 करू. 120 गुणिला 2 म्हणजे इथे यायला पाहिजे 240. मग 240 ला 1 ने गुणाकार केला तर ही 240 होत आहे. म्हणजे या ठिकाणी कोणती संख्या यायला पाहिजे? तर या ठिकाणी यायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड 240, राईट. नंबर सिरीजचे प्रकार आहेत हे वेगवेगळे. चला 73 नंतर 74 ला येऊ. लांब लचक दिसतोय लिहिलेला आणि वयवारीशी रिलेटेड दिसतोय. प्रियल अनुपेक्षा वयाने लहान आहे. कोण? प्रियल ही अनुपेक्षा वयाने लहान आहे, म्हणजे अनु मोठी आहे, त्यावेळेस असं चिन्ह दाखव. मयंक संस्कृतीपेक्षा वयाने मोठा आहे. मयंक संस्कृतीपेक्षा वयाने मोठा आहे, मयंकला मोठा दाखव. त्यानंतर अनुप मयंकपेक्षा वयाने मोठा आहे. कोण? हा अनुप या मयंकपेक्षा वयाने मोठा आहे. अनुप हा मयंकपेक्षा हा अनुप वयाने मोठा आहे. प्रियल संस्कृतीपेक्षा लहान आहे. प्रियल ही संस्कृतीपेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण? लक्षात घ्या ही कंडिशन, लक्षात घ्या ही कंडिशन. अनुप या मयंकपेक्षा मोठा आहे. अनुप हा मयंकपेक्षा मोठा आहे आणि मयंकपेक्षा लहान आहे संस्कृती, आणि संस्कृती ही या प्रियलपेक्षा मोठी आहे याच्यानुसार. आणि प्रश्न काय विचारलाय? तर वयाने सर्वात लहान कोण? तर याच्यानुसार सर्वात लहान कोण? तर पी फॉर प्रियल ही सर्वात लहान असायला पाहिजे, जे ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळतोय. मोठा असेल त्याला ग्रेटर दॅनचं साईन द्या, लहान असेल त्याला लेटर दॅनचं साईन द्या. चला प्रियल झाले आहे उत्तर. एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला बुधवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल असं बोलताय? 4 एप्रिलला. लक्षात घ्या 4 एप्रिलला बुधवार आहे. तुम्हाला कोणाची काढायचं आहे? शुक्रवारची तारीख काढायची, शुक्रवारची तारीख, राईट. तर प्रत्येक 7 दिवसानंतर दिवस रिपीट होतात. 7 अधिक 4 11 एप्रिलला पण बुधवारच असेल. 11 नंतर 7 18 एप्रिलला पण बुधवारच असेल. 18 अधिक 7 25 एप्रिलला पण बुधवारच असेल. बट तुम्हाला कोणत्या दिवसाची तारीख काढायची आहे? शुक्रवारची. तर बुधवार नंतर गुरुवार शुक्रवार 2 दिवसानंतर म्हणजे 27 एप्रिलला हा शुक्रवार असायला पाहिजे. आणि हा 27 एप्रिल हा महिन्यातील शेवटचा शुक्रवार असेल, कारण त्याच्या 7 दिवसानंतर 34 दिवस होतात. 34 दिवसाचा महिना नसतो. तुमचं उत्तर 27 एप्रिल असायला पाहिजे.
हा 30 एप्रिल आहे, 29, 28. बरं खाली लपलेलं आहे उत्तर, खाली बघा हा 27 एप्रिल मिळतोय. उत्तर ऑप्शन नंबर 4 27 एप्रिल. चला 75 झाले, 75 म्हणजे 25 झाले, 25 शिल्लक राहिले. चला पुन्हा पटापट पटापट आता गणिताचे प्रश्न तयार होतात बरं का. इथपर्यंत बुद्धिमत्ता सॉल्व्ह केल्या. आता गणित 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 14च्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती? 100ला 14 ने भाग द्या. 14 7 98 म्हणजे 14च्या पटीत किती संख्या यायला पाहिजे? ऑप्शन नंबर 2 7 संख्या असायला पाहिजे, है ना. 14चा टेबल 100 पर्यंत मोजा. 14 7 98, 14च्या पटील 7च संख्या येतील. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट बघा. बरं हा सुद्धा प्रश्न लिहिण्यात चुकलेला आहे बरं का. हे जे तुम्हाला मांडणी दिसते ना, लिहिण्यात चुकलेला आहे 77 नंबरचा. चला 78 बघा, साधी सोपी बेरीज करायची आहे 78 नंबरला. 8 78 पॉइंट, सॉरी क्वेश्चन नंबर 78 आहे तो बरं का. म्हणजे 89999 प्लस 1 हा होईल 0, 1 शिल्लक 0, 1 शिल्लक 0, 1 शिल्लक 0, 1 शिल्लक 0 आणि 1 शिल्लक 9. काय असायला पाहिजे? 9 लाख यायला पाहिजे. 9 लाख हा ऑप्शन नंबर 1 मध्ये. 9 लाख नाही, सॉरी 90 लाख झाला बरं का. ऑप्शन नंबर 1 90 लाख आहे, हा नाही 9 लाख. 9 लाख खाली बघूया मिळतं का. हा इथे मिळतं बघा, ऑप्शन नंबर 3 उत्तर असायला पाहिजे. एक ऍड करायचा होता फक्त. क्वेश्चन नंबर 79 ला संदीप. आता हे गणिताचे प्रश्न पटापट सॉल्व्ह होतात बरं का. रिजनिंगला थोडं समजून सांगायला वेळ लागतो, याला वेळ लागत नाही. संदीपला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम करायचे. 15 दिवसाला रोज 3 तास काम करत असेल म्हणजे 45 तास काम करतोय तो, राईट. त्याला 3375 रुपये मिळतात, तर त्याला एका तासाचे किती? 3375 टोटल तास आहेत 45, याच्याने भाग द्या, उत्तर मिळेल, राईट. 15 15 ने भाग दिला, 15 त्रिक 45, 15 दुने 30, 15 दुने 30, 15 पाची 75, 3 ने याला भाग द्या, 3 7 21, 3 पाची 15 म्हणजे 75 रुपये हे उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड 75 मिळेल उत्तर. हा चला एक महत्वाचा प्रश्न. लहान मोठा अपूर्णांक ओळखणे खूप विद्यार्थ्यांना अडचण जात आहे. तुम्ही याला समजून घ्या की या 3/4, 3/13 आणि 3/11 आणि 3/8 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. कसा ओळखला जातो त्याला व्यवस्थित समजून घ्या. या दोघांचा डिफरन्स बघा, 3 आणि 4चा डिफरन्स आहे. या 4ला 1 ने भाग द्या, 4ला 1 ने भाग दिला तर 4. या दोघांचा डिफरन्स बघा 10चं, तर या 13ला खालची संख्या 13ला 10 ने भाग द्या, तो मिळतो 1.3. या दोघांचा डिफरन्स आहे 3 आणि 11चा डिफरन्स 8चं, 11ला 8 ने भाग द्या, 8 1 8, राईट. 3 शिल्लक, 8 त्रिक 24 आणि 8 7 56, 1.37. या दोघांचा डिफरन्स आहे 5चं, तर या 8ला 5 ने भाग द्या, तो मिळतो 1.6. आता खाली तयार झालेल्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर मोठी संख्या तयार होत आहे 4. आणि ती कोणत्या अपूर्णांकापासून तयार झाली आहे? ती 3/4 पासून. तर तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 1 3/4 असायला पाहिजे. हा एकदम बेस्ट वे आहे बरं का असा काढताना. तर तुम्हाला असं काढता आलं पाहिजे. आणि ऑलमोस्ट लहान अपूर्णांक मोठा अपूर्णांक हा प्रश्न विचारला जातो. बरं हा प्रश्न पण चुकीचा लिहिला आहे बरं का, बट त्याला मी करेक्शन करून सांगतो तुम्हाला की कसा आहे तो ऍक्च्युली. प्रिंटिंग मिस्टेक्स आहे त्याच्यामध्ये. तर हा 5 भागीला हा स्टार दिसतोय ना, तर 5 भागीला तो एक्स आहे. आणि हा जो इथे कॉमा दिसतोय, कॉमा नाही, तिथे बेरीजचं चिन्ह आहे. आणि 3 भागीला एक्स आहे बरोबर 1. तर एक्स ची किंमत किती असा प्रश्न होता तो. एक्स ची किंमत किती? तर 5 अधिक 3 झाले 8. एक्स एक सारखा आहे, एक्स बरोबर 1. हा एक्स इकडे गेला तर एक सोबत गुणाकार होईल, म्हणजे एक्स बरोबर काय मिळेल तुम्हाला 8. एक्स बरोबर काय असायला पाहिजे तुमचं उत्तर 8. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, किंवा सरळ सरळ 8 ठेवायचे. 8 8 सारखा 5 अधिक 3 8 होत आहे, 8 भागीला 8 म्हणजे एक तुम्हाला उत्तर असंही मिळेल. चला 81 नंतर बघा ऑप्शन नंबर 1 उत्तर. क्वेश्चन नंबर 82 आहे. क्वेश्चन नंबर 82. 700 रुपयाच्या वस्तूची शेकडा 15% वाढली, 15% वाढ झाली, तर 100% अधिक 15% म्हणजे किती टक्के झाले? 115%.
त्या वस्तूची नवीन किंमत किती, तर या 115%ला 1% गुणाकार करू, 700चा 1% 7. गुणाकार जे येईल ते तुमचं उत्तर, 7×5 35, 3 शिल्लक 7 आणि 3 10, 1 शिल्लक 7 आणि 805 रुपये असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3. पर्सेंटेज 15%ने वाढली, कोणतीही संख्या ही स्वतःसाठी 100% असतं. 100 अधिक 15 115% झाली, म्हणून त्याला आज 700च्या 1%ने गुणाकार केला. राईट ना रे. चला 83 ला या. क्वेश्चन नंबर 83. राम, श्याम आणि जॉन, राम, श्याम आणि जॉन यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहे. 16 वर्ष आहे बरं का. तर सरासरी जर 16 वर्ष असेल तर यांची बेरीज काढू आपण. 16 गुणिला 3 करू. तिघ जण आहेत ना. 16 गुणिला 3 किती झाले? 48. तिघांची टोटल वय किती? 48. समोर बोलत आहे राम व श्याम, ओनली राम आणि श्याम यांच्या वयांची सरासरी 14 वर्ष दिली आहे. हे दोघच जण आहेत राईट. तर 14 गुणिला 2 करू, किती होईल तो? 28 राईट. तर जॉनचे वय किती? या तिघांमधून राम आणि श्यामला मायनस केला तर शिल्लक राहील जॉन. 48 मधून 28 गेले तर जॉनचं वय असायला पाहिजे 20 वर्ष. सरासरी तुमच्या सिलेबस पैकी सोप्यातला सोप्या टॉपिक सरासरी किंवा रेशो आणि प्रपोर्शन, लसावी मसावी, त्यातल्या गोष्ट. उत्तर ऑप्शन नंबर 1 20 वर्ष. काही स्थान नाही, फ्रीचे मार्क्स असतात हे सुद्धा. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्या त्या रांगेत एकूण किती? 17 दुने 34 आणि -1 करतो आपण राईट रे. 17 दुने 34 -1. 34 - 1 म्हणजे किती असायला पाहिजे? 33. 33 ऑप्शन नंबर 2. रँकिंगचा क्वेश्चन बघा. 33 ऑप्शन नंबर 2. बरं, क्वेश्चन नंबर 85 रोमन संख्या. रोमन संख्या तुम्हाला लिहिता येतं का? आली पाहिजे रोमन संख्या. इथे बोलत आहे 19 लिहायचे. 19 लिहिताना 10 आणि 20च्या दरम्यान आहे. 10 आणि 20च्या दरम्यान. तर आधी 10 लिहा. 10 आणि प्लस किती लिहायचे आहेत? 9. 10 अधिक 9 असा 19 लिहायचा. 10 लिहिताना आपण हे चिन्ह वापरतो x. आणि 9 लिहिताना 10 पेक्षा 1 ने कमी. या 10 पेक्षा 1 ने कमी हा झाला 9. तर 10 अधिक 9 हा झाला 19. असं काही ऑप्शन मध्ये x मिळतं का? हा ऑप्शन नंबर 3. रोमन अंक माहिती असायला पाहिजे राईट. चला 85 झालंय. 86 ला या. बस हे शाब्दिक स्वरूपात जे संख्या दिली आहे ना त्याच्यामध्ये विद्यार्थी गडबडतात बरं का. तुम्हाला ते लिहिता आली पाहिजे. बघा 5 लाख लिहून घ्या. 5 लाख 6,000. आता 5 लाख 6,000 लिहिताना 6,000 असे लिहावे लागतील तुम्हाला. 16,000 असते तर हा 16 आला असता. 36,000 असेल पण 6,000. 6,000. 786. 786 ही संख्या अशी तयार होईल बरं का शाब्दिक स्वरूपात. या संख्येमधून 4 लाख 300 बरं का. 300 मध्ये हजाराबद्दल काहीच उल्लेख केलेला नाही तर हजारासाठी 0 घेऊ. 302 ही संख्या वजा केल्यास उत्तर काय तयार होईल? तर यांची वजाबाकी म्हणजे शाब्दिक स्वरूपात लिहिलेली संख्या तुम्हाला बरोबर लिहिता आली पाहिजे. बघा 6 मधून 2 गेले 4 8 4 6 0 1 असं काही मिळतं का? 106484 ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय. तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 1. शाब्दिक स्वरूपात लिहिलेली संख्या अंकाच्या स्वरूपात बरोबर लिहा तर उत्तर मिळेल. चला क्वेश्चन नंबर 87. सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण. आता यामध्ये टक्केवारीवरून विचारलाय बरं का प्रश्न. 75 पैकी 60 गुण. 75 पैकी 60 गुण. 75 15 चौक 60 म्हणजे 75% झाले. हे किती टक्के झाले? 75%. गणितामध्ये 40 पैकी 36 गुण. 9 चौक 36 हे किती टक्के झाले? 90%. 90%. 50 पैकी कशामध्ये? विज्ञानात 50 पैकी 30 गुण. 50 पैकी 30 गुण म्हणजे किती टक्के झाले? ते 60%. आणि इंग्रजीत 100 पैकी 75 गुण म्हणजे 75% झाले. 75%. बरं हे 80% येईल बरं. 15 5 75 15 चौक 60 हे झाले 80% बरं का. प्रश्न काय विचारलाय तर टक्केवारीनुसार त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त टक्के मिळाले? सर्वात जास्त तर 80 90 60 आणि
90% हे सर्वात जास्त कोणत्या विषयात आहेत? गणित विषयात. तर तुमचं उत्तर गणित असायला पाहिजे. टक्केवारी खूप डिटेल पद्धतीने आपण शिकलेलं आहे. तुम्हाला संख्या बघितल्याबरोबर टक्केवारी माहिती असायला पाहिजे, राईट. तर ऑप्शन नंबर सेकंड याचं उत्तर असायला पाहिजे गणित. हे बघा गणित इथे पण उत्तर दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 88 एकदम साधा, याच्यापेक्षा अजून कोणता सोपा प्रश्न असेल का? की 10% दराने बोलताय 6,000 रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे सरळ व्याज, तर एक शून्य कमी करून टाका, झाला एका वर्षाचे सरळ व्याज 600 रुपये. 600 रुपये मिळतो का? ऑप्शन नंबर 4. 10% ना, 100 ते 10% म्हणजे एक शून्य कमी केला 10. 6,000 10% म्हणजे एक शून्य कमी करा 600, राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 89 जवळपास पोहोचलोच आहे आपण. 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती 4 पदरी तारेचं कुंपण लावायचं आहे. 4 पदरी म्हणजे ताराची एक लाईन अशी, एक लाईन अशी, एक लाईन अशी, एक लाईन असे कुंपण तयार करायचे आहे. आणि 80 मीटर बाजू चौरसाकृती आहे, चौरसाकृती. तर हा 80 असेल तर हा सुद्धा 80 असेल, हा सुद्धा 80 असेल आणि हा सुद्धा 80 असेल. तर याची परिमिती काढू. परिमिती म्हणजे चौघांची बेरीज. 8 चौक 32 म्हणजे 320 मीटर ही परिमिती मिळेल. कुणाची मिळेल? या एका तारेसाठी. तर असे तर 4 तारा लावायच्या आहेत, तर गुणीला 4 करून घेऊया, म्हणजे टोटल तारेची लांबी मिळेल 4 0 0 4 दुने 8 4 त्रिक 12 किती असायला पाहिजे? ती 1280 मीटर असायला पाहिजे. 1280 मीटर बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळतोय 1280 मीटर. भूमितीशी रिलेटेड, चौरसाशी रिलेटेड क्वेश्चन होता. चला क्वेश्चन नंबर 90 फ्रॅक्शनचा गुणाकार विचारलाय. आणि फ्रॅक्शनचा गुणाकार म्हणजे वरची संख्या खालची संख्या बघणे, कॅन्सल आउट करणे. हा 5/12 आहे गुणीला 4/3 आहे गुणीला 9/10 आहे. काय तयार होईल बघा? 5 दुने झालाय 10, 2 दुने झालाय 4, 2 सक झालाय 12, 3 त्रिक झालाय 9, 3 एक 3, 3 दुने 6, म्हणजे 1/2. वर एक तयार झालाय खाली 2, 1/2 बघा ऑप्शन नंबर सेकंड. ही तर भरपूर प्रॅक्टिस आपण केली आहे सिम्प्लिफिकेशन मध्ये, राईट. चला 90च्या नंतर बघा 1/2 उत्तर. 91 नंबरला या. क्वेश्चन नंबर 91 5 क्रमवार विषम संख्या यांची बेरीज दिली आहे. आता क्रमवार हा संख्या वापरलाय म्हणजे सरासरीशी रिलेटेड आहे. किती संख्या आहेत? 5 क्रमवार, त्यांची बेरीज आहे 65. 65 ला 5 ने भाग द्या, मधली संख्या काय तयार होईल? 13. 5 1 2 3 4 5 मधली संख्या काय तयार झाली आहे? 13. मधली संख्या ही सरासरी असते ना, मध्यक. तर क्रमवार विषम संख्या 13च्या नंतर येईल इथे 15, 15च्या नंतर येईल इथे 17, 13च्या पुढे येईल इथे 11, 11च्या पुढे येईल इथे 9. या 5 संख्या तयार झाल्या. त्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती असे विचारले आहे. 9, 11, 13, 15, 17 पैकी मोठी संख्या 17 हे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड. क्रमवार. चला येऊया नेक्स्ट. चला पुन्हा बॉडमासचा क्वेश्चन दिलेला आहे. बॉडमास तर आधी भागाकार करणे आहे, मग गुणाकार करणे आहे, मग बेरीज आणि वजाबाकी. तिथे प्रश्न बोलत आहे 9 अधिक 9 गुणीला 9 वजा 9 भाग 9. भागीला आधी करा भागाकार. 9 भागीला 9 म्हणजे 1. वजाबाकी आहे 9 गुणीला 9 म्हणजे 81 प्लस 9. 9 अधिक 81 90. 90 मधून 1 कमी करा, 90 मधून 1 कमी करा. उत्तर 89 असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. बॉडमास बेसिक मध्ये झालं आहे. पुन्हा बघा समोर अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी दिली आहे 93 नंबर. आता यामध्ये तुम्हाला काही अपूर्णांक असे दिसत आहेत ज्यामध्ये पूर्ण भाग जातोय. तर 93 नंबर 1/5 अधिक 2/4 अधिक 3/3 4/2 अधिक 5/1 बरोबर किती असा प्रश्न विचारलाय. या 5 मध्ये 1 ने भाग जातो, 1 ने भाग दिला तर 5 प्लस 4 मध्ये 2 ने भाग जातो, 2 दुने 4, 3 मध्ये 3 ने भाग दिला 1 प्लस 4 ने 2 ला भाग दिला तर 0.5 प्लस 5 ने 1 ला भाग दिला तर 0.2. यांची बेरीज करा. 5 अधिक 2 7, 7 अधिक 1 8, 8.5 प्लस 0.2 म्हणजे 5 आणि 2 7, 8.7 असं उत्तर व्हायला पाहिजे. 8.7 ऑप्शन नंबर सेकंड.
किंवा यांचा छेद सारखा करून वरच्या संख्या जरी तयार केल्या तरी उत्तर मात्र तेच मिळेल. बट यामध्ये पूर्ण भाग जातोय त्यामुळे आपण भाग दिलाय. 8.7 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सेकंड. चला 94 शेवटपर्यंत पोहोचलाय. बरं या प्रश्नामध्ये पण करेक्शन करा बरं का, लिहिण्यात चुकलेला आहे हा सुद्धा प्रश्न. तो ऍक्च्युली कसा होता तो मी लिहून दाखवतोय बरं का. इथे √166 √3 असा नव्हता तो, तर तो असा होता या पद्धतीचा. 166 प्लस √3 प्लस 20 √20 प्लस 4चा वर्ग. प्रश्न असा होता बरं का ऍक्च्युली, जो इथे सुद्धा लिहिण्यात चुकलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. जसं दिसतंय तसं नाही, तो ऍक्च्युली असा प्रश्न. चला सर्वात आधी हा 20 अधिक 4चा वर्ग झालाय 16. 16 अधिक 20, 16 अधिक 20 होतात 36. या स्क्वेअर रूट मध्ये हा 36 तयार झाले. 36 हा 6चा वर्ग आहे, म्हणजे 6 इथून बाहेर पडेल. 6 इथून बाहेर पडेल तर या 3 सोबत बेरीज होईल. तर 3 अधिक 6 यांची बेरीज केली तर ती मिळतोय 9. या रूट मध्ये किती मिळतोय 9. 9 हा 3चा वर्ग आहे, तर हा बाहेर पडेल 3. मग राहिलाय हा फायनल रूट 166 अधिक 3 यांची बेरीज करू 169. आणि 169 कुणाचा वर्ग आहे, तर तो 13चा वर्ग आहे, तर 13 बाहेर पडेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर 3 13. राईट. हे सुद्धा आपण प्रश्न खूप सारे डील केलेले आहेत, चुकायला नकोच. वर्गमूळ घनमूळ सर्व प्रश्न घेतले. क्वेश्चन नंबर 95 ला या. सचिन सहवाग धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. राईट. जर सहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा जास्त कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या. प्रश्न आहे सचिनसाठी. राईट. तर सचिनसाठी सचिन, सहवाग आणि धोनी असे. सचिनने किती धावा, सचिनने समजा x धावा केल्या असतील, तर इथे बोलताय धोनी सॉरी इकडे सचिनपेक्षा 9, धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या. कोणी, धोनीने. तर याने एक धावा केल्या असतील तर x - 9 असेल. राईट. आणि त्यानंतर पहिल्या याच्यामध्ये बोलताय की सहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या. या सहवागने, धोनीने केल्या x - 9, याच्यापेक्षा 12 धावा यांनी जास्त केल्या. आणि या तिघांनी मिळून 228 धावा काढल्या. तर या तिघांची बेरीज दाखवून देऊया आपण. बरोबर 228 बरोबर 228. आणि सचिनने किती धावा काढल्या तर एक्सची किंमत काढूया आपण. बघा 1x 2x आणि 3x. 3x लिहून घेऊया. 3x इथे -9 आणि हा -9 म्हणजे -18. -18 अधिक 12 म्हणजे -6 बरोबर 228. हा -6 इकडे येईल तर +6 होईल तो. राईट. 228 अधिक 6, 228 अधिक 6 म्हणजे हा झाला 234 बरोबर इकडे 3x. या 3 ने भाग दिला तर तुम्हाला मिळेल x ची किंमत. x ची किंमत म्हणजे सचिनने किती धावा काढल्या. 3 7 21 3 8 24 म्हणजे 78 हे उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 78. कंपेरेटिव्ह क्वेश्चन्स खूप सारे केले, खूप सारे आपण सोडवून चुकलेले आहे. प्रश्न आला तर घेणे. च्या किंवा पेक्षा झाला असेल तो सिंग्युलर म्हणजे x. बरं का. सचिन पेक्षा लागलाय बघा इथे, सचिन पेक्षा. आणि कंटिन्यू 2 पेक्षा आले ना, हा धोनी पेक्षा आणि हा कंटिन्यू दुसरा पेक्षा जो आलाय तर दुसरा पेक्षाला आपण सिंग्युलर घेतो, तर तो सिंग्युलर असायला पाहिजे सचिन. क्वेश्चन नंबर 96. चला 4-5 प्रश्न राहिलेले आहेत. सोपा प्रश्न दिसतोय हा सुद्धा. क्वेश्चन नंबर 96. एक शीतपेय बनवणाऱ्या कारखान्यात एक यंत्र 840 बाटल्या सरासरी 6 तासात भरते. 840 सरासरी किती तासात भरते, 6 तासात. म्हणजे एका तासात किती ते मिळेल. तर तेच यंत्र 5 तासात किती भरेल, तर 5 तासात किती भरेल. 6 ने भाग द्यायचे. 14 सकम 84, 140 गुणिला 5, 140 14 पंचे 70 म्हणजे 700 बाटल्या भरायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. चला 96 झालंय. समोरचे 4 शिल्लक राहिलेले आहेत. 97 बघा. एका पुस्तकाची छापील किंमत 10 रुपये असून, छापील किंमत आहे 10 रुपये. सेलिंग प्राइस म्हणजे खरेदी किंवा विक्री नाही. छापील किंमत आहे 10 रुपये. त्या पुस्तकावर 10% सूट दिला तर 10चे 10% म्हणजे 1 रुपया. 10 रुपयाचे 10% म्हणजे 1 रुपया. 1 रुपया म्हणजे 10 - 1 म्हणजे 9 रुपये. तर 9 रुपये ही होईल विक्री.
राईट. प्रश्न काय विचारलाय, विक्री किंमत. विक्री किंमत काय असायला पाहिजे, 9 रुपये. 9 रुपये ऑप्शन नंबर 1. पर्सेंटेज, कशीही पर्सेंटेज आपण इन्स्टंट सॉल्व्ह करतोय, ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे या क्वेश्चनचं आन्सर. चला शेवटचे 3 राहिलेत. टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा क्वेश्चन अगदी साधा आणि सोपा. ताशी 72 किलोमीटर वेगाने धावणारी 163 मीटर लांबीची आकाळी 237 मीटर लांबीचा पूल पारण्यास किती वेळ जाईल. टाइम काढायचा आहे. टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती दिलेलं आहे बघा, 2 डिस्टन्स आहेत, या दोघांची बेरीज करा. 3 आणि 7 10, 1 शिल्लक, 6 3 9 आणि 1 10, 1 शिल्लक, 4 भागीला. स्पीड किती दिली आहे तुम्हाला, 72 किलोमीटर प्रति तास. पण आपल्याला कशात पाहिजे, मीटर पर सेकंद मध्ये. मीटर पर सेकंद मध्येच पाहिजे. 5/18, 18 चौक 72, 4 पंचे 20, म्हणजे 400 भागीला 20. 0 0 काढलाय म्हणजे 20 उत्तर असायला पाहिजे. 20 मिळतं का, 20 सेकंद. किती वेळ लागायला पाहिजे, 20 सेकंद लागायला पाहिजे. संपले उत्तर. हेही खूप सारे घेतले आहेत. प्रत्येक प्रश्नाला किलोमीटर प्रति तासचा त्याला मीटर पर सेकंद मध्ये 518 ने गुणाकार केला आहे आणि इथे पण करावा लागेल. चला क्वेश्चन नंबर 99 ला या. क्वेश्चन नंबर 19. एका बिस्किटच्या पुढ्यात जेवढी बिस्किटे असतील तेवढ्याच संख्येएवढे पुढे खरेदी केले तर. बघा असा प्रश्न जेव्हा येतो, जेवढी संख्या असेल तेवढेच खरेदी केले, म्हणजे तो एक पूर्ण वर्गामध्ये असायला पाहिजे. पूर्ण वर्गाशीच रिलेटेड क्वेश्चन असला पाहिजे आणि जी संख्या असेल त्याचा वर्गमूळ काढा आणि उत्तर घेऊन जा. तर तेव्हा 81 बिस्किटे मिळाली. तर 81चा वर्गमूळ काढा आणि उत्तर घेऊन जा. म्हणजे 81 कुणाचा वर्ग आहे, तर 9चा. 9 उत्तर असायला पाहिजे या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 4. एक पूर्ण वर्गच तयार होतो. आता हा 81 छोटासा दिलाय, कधी 256 असेल, कधी 4096 असेल, कधी 1225 असेल, वेगवेगळ्या संख्याचा त्याला वर्गमूळ काढणे असतो. उत्तर काय म्हणत आहे, 99 झालाय. शेवटचा क्वेश्चन बघूया. चल, फ्रॅक्शनचा गुणाकार भागाकार दिलेला आहे, म्हणजे इथे 100 प्रश्न आपले याचे संपतात. क्वेश्चन नंबर 100 बघा. 5/8 इंटू 6/5 डिव्हिजन 9/2 बरोबर किती. भागाकार सर्वात आधी काय सॉल्व्ह करायचं, भागाकार. पण भागाकार आपल्याला चालत नाही, त्याला काय करूया आपण, गुणाकारात कन्वर्ट करू. तर हा 5/8 इंटू 6/5 या भागाकाराला मी गुणाकार केला तर हा उलट होईल, 2 वर जाईल आणि 9 खाली. आता वरची संख्या आणि खालची संख्या कॅन्सल आउट करूया. बघा 5 आणि 5 कटले, राईट. या 2 ने या 8 ला भाग दिला, 2 चौक 8. 2 ने याला भाग दिला, 2 ने याला भाग दिला, 3 3 त्रिक झालाय 9. वर काय शिल्लक राहिलाय, काहीच नाही म्हणजे 1. आणि इकडे 2 गुणिला 3, 2 गुणिला 3 म्हणजे काय शिल्लक राहिला, 7. उत्तर असायला पाहिजे 1/6. 1/6 मिळतं का, येस, ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय. 1/6 ऑप्शन नंबर 1. हे झाले 100 प्रश्न, सॉरी 50 प्रश्न आपण सॉल्व्ह केले बरं का, गणित आणि बुद्धिमत्ता. वेळ जरा जास्त लागतो बरं का, 1 तासाचा वर लागतो, बट हे सर्व तुमच्या कामाचे. त्यामुळे जरी वेळ लागत असेल तरी या प्रश्नांची ओळख करून घ्या. काय काय शिकवतोय तुम्हाला, प्रश्नांच्या ओळख करणे. प्रश्नांची ओळख आहे, कशा पद्धतीचे प्रश्न पडलेले आहेत आणि समोरही कशा पद्धतीचे प्रश्न पडू शकतात, राईट. तर हा आपण SRPF मुंबईचा पेपर सॉल्व्ह केला बरं का, जो 2018 ला आलेला होता. तर असेच रोज पुन्हा तुम्हाला एक एक पोलीस भरतीचा पेपर रोज तुम्हाला यूट्यूबवर मिळेल, राईट. तुम्ही या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जे पोलीस भरतीची तयारी करत असतील, कारण त्यांना पण माहिती असायला पाहिजे की प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात आणि तयारी कोणत्या स्वरूपात करणे. तर वेगवेगळे प्रश्नपत्रिका मी घेऊन येईल, तर वेगवेगळे प्रश्न सुद्धा त्यामध्ये मिळतील. तसेच यामध्ये सुद्धा काही प्रश्न आलेले आहेत जे रिपीट झाले आहेत. मागच्या लेक्चरमध्ये किंवा युट्यूबच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असाल, तसे काही प्रश्न तुम्हाला इथे दिसले असतील. याचा अर्थ असा आहे की प्रश्न रिपीट होत असतात, संख्या बदललेल्या असतात, त्याचा फक्त टाईप तेच असतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, हे 50 प्रश्न समजले असतील अशी अपेक्षा करतोय. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तुम्हाला कमेंट्स करायचे असतील, कमेंट सुद्धा तुम्हाला करता येतील, स्वागत आहे. किंवा तुमच्या काही तक्रारी किंवा काही सजेशन्स असतील ते सुद्धा मेन्शन करा, राईट. तुमच्यापैकी कोणी जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर परीक्षांची तयारी करत असाल
हे जे प्रश्न आलेले आहेत ते फक्त पोलीस भरतीमध्येच तसे येतात असं नाही. आर्मीच्या परीक्षा द्या किंवा क्लास 4च्या कुठल्याही परीक्षा द्या, SSC ग्रुप डी सॉरी GDची परीक्षा द्या, त्याच्यामध्ये सुद्धा असेच प्रश्न तुम्हाला विचारलेच जातात. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ क्लिअर असेल, राईट. तर पुन्हा उद्या एखादा दुसरा पेपर घेऊन येईल. त्याशिवाय तुम्हाला जर असं वाटत असेल की सर या जिल्ह्याच्या या वर्षी आलेला हा असा प्रश्नपत्रिका याला सॉल्व्ह करून दाखवा, मला तसंही करता येईल, तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, राईट. तर तात्पुरता या व्हिडिओला इथेच थांबवत आहे. पुन्हा व्हिडिओ आपण उद्या उद्या यावरच एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन जिल्ह्याचा नवीन पेपर घेऊ, राईट. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.